काय माहिती काय पण केलं ना तरी हाताला लाग, कुठे हे लाग ते लाग चालूच आहे लागालागी. तर आम्ही आलो शाळेतून, आता वाजले 2:02 वाजले आणि आम्ही शाळेतून आलो आहे 1:30 वाजता. एकदम परफेक्ट एकदम टायमावर झालो आहे, एकदम ॲक्युरेट 1:30ला आलो आहे आणि एकदम ॲक्युरेट 2 वाजले. आणि आता कुकर वगैरे मी आल्यावर लावला, कुकरची सगळी तयारी. उसळ बनवली आहे, वटाण्याची उसळ माझ्यासाठी. इलूसाठी खिचडी बनवली आहे, कारण काल पण चपाती खाल्ली आहे तिने. नाही खिचडी पण खाल्ली खाल्ली, चपाती पण खाल्ली. दुपारी चपाती होती, दुपारी नाही दुपारी तिने खिचडी खाल्ली, रात्री चपाती खाल्ली. बरोबर, श्रीखंड चपाती खाल्ली तिने. तर सारखं सारखं चपाती पण ती खायला बघत नाही, आवडत नाही तिला, आणि भात मागते मग. पोट भरलेलं असं पण भात खायचं असतो. तर मी आता भातच बनवला आहे, साधा भात पण आहे. तूप भात खाला तर तूप भात खाईल ती, नाहीतर मग ते हे दूध नाही आहे चहाला. सकाळी पण दूध नव्हतं म्हणून मी चहा नाही बनवला सकाळी. आणि राकेश पण मला बोलला पहिला चहा पितो, नंतर मग मी बोलली तिला पटकन दूध घेऊन येते मी, तर तो मला नको नंतर केळी वगैरे खाऊन गेला. केळी आणि फ्रूट्स वगैरे होते घरी, ॲपल्स वगैरे होते. केळी ॲपल खाऊ तर खूप सारा खाऊ आहे घरामध्ये, पण तो काही खात नाही. मिठाईचे वगैरे आयटम स्वीट असतं ते तो खात नाही. परत स्नॅक्स वगैरे टाईपचं असतं, खूप आहे ॲक्च्युली, खायचं भरपूर असतं घरामध्ये. मी कधी खारीक आणि मनुके आहेत ना, चॉकी नाही आहे बाळा. लाडू होते की खाज्या नाही. ॲक्च्युली आईने आणलं, ताईशी ते त्या दिवशी ताई आली नाही म्हणतो, काय म्हणते कळतं नाही. शनिवारी ह्याला पूर्ण एक आठवडा होईल. हो ना, मी करंज्या बनवलेल्या त्या दिवशी, थोड्याशा करंज्या उरल्या आहेत. करंज्या उरल्या 2-3 खाल्ल्यात मी, फक्त त्या बनवल्यापासून 2-3 खाल्ल्यात आणि तेवढ्या उरल्या आहेत माझ्याकडे. थोड्याशा मी ताईला दिल्या, थोड्याशा आईला दिल्या. ताई येतात तर थोड्याशा करंज्या बनवते. मी काहीतरी दिवाळीला तर आपण काय केलंच नाही, मला आम्ही पण काय केलं नाही. त्या दिवशी मला मामाच्या मुलीने करंज्या पाठवल्या होत्या ना, म्हणजे ती घेऊन आली होती करंज्या दिवाळीला. करंज्या नाही, फराळ आलेलं होते मी. तर ते फराळ मला इतका ते करंज्या आवडले, मला माहिती नाही, फर्स्ट टाईम मी करंजी इतकी आवडीने खाल्लं. मी विचार केला जाऊ दे, मी सामान थोडंसं घेऊन आलेली. मग मी विचार केला की घरामध्ये बनवून टाकते थोड्याशा. पाव किती अर्धा किलो मैद्याच्या बनवल्या मी. अर्धा किलोमधलं थोडासा मैदा असं आपण लावण्यासाठी पीठ सुक्कं पीठ ठेवतो ना, तर तेवढं ठेवलेलं, बाकी पूर्ण ते बनवलेलं. खूप तसं नाही बनवत त्याच्या, पण बनल्या बऱ्यापैकी बनल्या होत्या. तर आता एवढ्या बाकी 3-4 मी खाल्ल्या, 4 खाल्ले असतील, आठवत पण नाही. खाजा कोण खाजा, आय डोंट नो कोण खाजा. असं नाही, खाजा आवडतो मला सुद्धा. मी सगळं येतच ठेवलं कारण की लक्षात राहावं म्हणून. ते लक्षातून निघून जातं ना खायचं काय आहे ते. आणि मिठाई ही काल परवा मिठाई आणली, काजू कतली नाही आहे, काजू कतलीच्या शेपमध्ये डिफरंट मिठाई आहे, माहिती नाही काय आहे, पण काजू कतली नाही आहे, फुल ड्रायफ्रूटमध्ये आहे. पण ॲक्च्युली नाही होते खायला. ॲक्च्युली मला खायला मिठाई वगैरे गोड वगैरे खायलाच होत नाही आहे. गोड काय आणि भरपूर आयटम आहे. तर त्या दिवशी काल परवा दिवशी राकेशनी एवढं खाऊ आणलं आहे. स्नॅक्स असतं सगळं ॲक्च्युली ते, म्हणजे असं टी टाईमला खातो. पण काय होतं, टी टाईमला आम्ही एकत्र नसतो. संध्याकाळी सकाळच्या वेळ असतो, पण सकाळी तो कामावर जायची त्याची घाई असते आणि माझी शाळेसाठी घाई असते. घरातली कामं सकाळची घराची कामं खूप असतात, भांडी वगैरे असते, लादी असते, कपडे वगैरे. आज तर मी कपड्याची मशीन लावून गेली, मशीन पण मध्येच बंद झाली, पाणीच गेलं बोलायचं. सकाळचं काय आम्हाला टी टाईम एकत्र मिळत नाही, संध्याकाळचा पण टी टाईम आम्हाला एकत्र असू शकत नाही. तर रात्री येतो तो डायरेक्ट जेवायला, तेव्हा माझ्या जेवणाबरोबर नाही नसतो तो. त्याचा जेवणाचा टाईम 12 वाजता असतो. 11:30-12 नंतर तो जेवतो. तो जेव्हा येतो तेव्हा जेवतो तो, पण तेव्हापर्यंत मी थांबत नाही जेवायला, जेवून घेतो आम्ही 3घी जणी. मी तर पहिली जेवते, नंतर आम्ही दोघी पण जेवतो. कसं होतं ते खाण्यापिण्याला वेळ पण मिळत नाही आणि खाणं म्हणजे काही काय आयटम आहेत ना ते फ्रीजमध्ये असेच खराब होतात किती वेळा. तर मी आता असं आपण काय करणार ना, आणि ते कोणाला देऊ शकत नाही. तिथे देण्यासारखी लोक नाही आहेत. आजूबाजूचे लोक अशी ती भांडण होतात, ती बरोबर भांडण आहे, हे घाण करतात बाहेर. आज तर तुम्ही लिटरली विचार केला ना, मला तेवढा राग आला होता ना, मी सिरियसली सांगते,
मग खूप राग येतो त्या बाईचा ॲक्च्युली, कारण मला माहिती नाही त्याचा चेहरा बघितला की डोकं आऊट होतं. ती तिच्या मला माहिती नाही त्या घरात कोणतरी लहान मुलं आले, भैया आहेत तिला. मी भैयाला कोणाला बोलत नाही की वाईट असेल, सगळे भैया सेम नसतात. आमच्या सेम बिल्डिंगमध्ये कागवरती पण तिवारी म्हणून आहेत, खूप स्वच्छ लोक आहेत. आणि असं जरुरी नाही की सगळे सेम असतात, मराठी लोकांमध्ये पण घाणेरडे लोक असतीलच म्हणा. पण मी ते सांगते की ते जे आहेत ना खूप घाणेरडे आहेत. म्हणजे आमच्या बाजूचे जे आहेत ना बिल्डिंग ते खूपच घाणेरडे आहेत. ते अक्षरशः ना जेव्हा आज तिचा डबा बघितला कचऱ्याचा, मी कचरा माझा बाहेर ठेवते, कारण कचरा येते ना मला माहिती आहे त्या टायमाला येते, तर मी बाहेर कचरा ठेवते. आणि मी लिटरली वाट बघते, जर कचऱ्यावर थोडा वेळ नाही आली, मला आवाज नाही आला, तर मी कचऱ्याचा डबा जाऊन चेक करते, त्याच्यावर काहीतरी वजन ठेवते. कारण कसं मांजरी वगैरे गेट ओपन असतो, ग्राउंड फ्लोअर आहे, मांजरी येतात आणि गेट डबा वगैरे पाडतील आणि खराब करतील, म्हणजे सांडवतील कचरा वगैरे. मेन म्हणजे स्पेशली नॉनव्हेजचा असतो ना, मी तेव्हा बरोबर लक्षात ठेवते की कचरेवाली येईपर्यंत माझं लक्ष असतं बरोबर, त्याच्यावरती वजन वगैरे काहीतरी ठेवून वगैरे काहीतरी करते मी. पण ह्या बाईला अजिबात घेणे देणं नाही. लिटरली आज मी अक्षरशः तिचा कचऱ्याचा डबा बघून मला तर आश्चर्यचकित झालं. अख्खा डब्बा आळ्यांनी भरला होता, पूर्ण आळ्या होत्या डब्यावरती. डब्यावरच आळ्या होत्या, डब्याच्या झाकणावर आतून पूर्ण आळ्या होत्या. ठेवला आणि तो निघून गेला आतमध्ये. आतमध्ये गेला, पण तो निघून गेला नव्हता, तो कचरा अजून कचरा आळ्याला गेलेला. तो कचरा त्याचा आळ्या असतील म्हणून तो डबा खोलला नसेल आणि दुसऱ्या पिशवीमध्ये ठेवला होता. पिशवी परत आणून त्या कचऱ्याच्या डब्यात, त्या आळ्याच्या डब्यामध्ये, एक वेळ थांब बोलते मी, कचऱ्याचा डब्बा जो आळ्याने भरला होता ना त्यात आणून त्यांनी तिसरी पिशवी टाकली, ज्या पिशवीमध्ये आळ्या नसल्याचा डबा उघडला तर त्यातून सगळ्या आळ्या पडल्या बाहेर. म्हणजे पडल्या म्हणजे अशा सगळ्या आळ्या दिसायला लागल्या. मग तिने पटकन खाली ठेवला तो डबा, तिथेच ठेवला. तिच्या अंगावर पण काहीतरी पडला, ती बोलते माझ्या अंगावर चढल्या त्या आळ्या, अशी ती बोलत होती. मी एवढे डिटेलमध्ये बघितलं नाही, मी उभीच होती, मला दाखवत होती बघा. मी काय बोलू त्यामध्ये, तर त्याच्यामुळे तो भांडण झाले आमचं घाण्यावर. नंतर मग तिला बोलवलं, आतमधून बोलवलं, आजा. ते 2-3 वेळा त्या बाईने दरवाजा बंद केलेला होता. दरवाजा ठोकला, मग कचऱ्यामध्ये दरवाजा ठोकला 2-3 वेळा. मग लोक बाहेर आली, बोली नाही मैं 2 दिन घर पे नाही थी ना. म्हणजे आम्ही काय करायचं, तू घरात उभी नव्हती, कचऱ्याची अरेंजमेंट करायला पाहिजे होती, घरात नव्हती. नाही, मी बघितले स्वतःच्या डोळ्याने, घरात सगळे होते. असं नाही की ती नसेल तर मे बी ती नसेल सुद्धा, मला काय तिला बघितलं असं नाही आहे, पण बाकीची लोकं पण असतील ना, नंतर सांगून टाकायचं की काही करा पण कचरा स्किप करायचा. कारण की कचरा असा आहे ना प्रकार, तो घरात ठेवला ना तर त्या आळ्या होणं नॉर्मल आहे, होऊ शकतं, आळ्या होतात. पण आपल्याला तेवढा वेळ ठेवतच नाही ना, आपण पटकन आपण काळजी घ्यायला पाहिजे ओल्या कचऱ्याची. कारण ती लोकं पण तर माणूसच आहेत ना उचलणारे कचरा. तर ती बोली नाही, मी नाही हात लावणार कचऱ्यामध्ये, मी हात लावणार नाही, तुम्ही या आणि तुम्ही स्वतःच्या हिशोबाने टाका. मी बोलते, मध्ये आवाज येतात मोठा. तर ती कचरेवाली स्वतः बोलली की या तुम्ही आणि तुम्ही स्वतःच कचरा टाका, मी टाकणार नाही, तर आळ्या. मग आली आणि बाजूला बाहेर आली आणि मग ते बोलली की मैं करती हूँ फिनाइल वगैरे टाकून साफ करो, ती कचऱ्यामध्ये साफ करो, उनके घर में जाएगा फिरा. तर मग थोडं स्वतः साफ करायला लागले. असं नाही की पहिल्यांदा झालं आहे, त्याच्या आधीसुद्धा मी खूप वेळा बघितले त्या डब्यांमध्ये आळ्या. आणि तो आळ्यांचा डबा ना तावाने अशी, मी तिला एकदा मागे तिला झालं होतं तर मी बोलली ना, तर तिने असं उचलला डबा, असं झटके मारत आणि असं तावाने जाऊन तिने आपल्या विंडोमध्ये ठेवला, हॉलच्या विंडोमध्ये. आणि ते डोक्याची जसं सटकते ना, असं बघितलं ना घाणेरडापणा, इतकं सटकतं ना माझं डोकं, लिटरली मला राग येतो. म्हणजे डोक्यात येतात असे घाणेरडे लोक डोक्यात येतात. मी तिला ओरडली ना, बोलली ना काय ते किडे आळ्या पडल्यात, एक तर 2-4 वेळा तिला सांगितलं, असं समजतच नाही, कुठे बुद्धू आहे काय माहिती. ॲक्च्युली सगळं समजतं, येडपांगरून पेडगावला जातं, करावं लागेल ना. आणि घाणेरडा स्वभाव असतो राहण्याचा, कोण खात नाही. मुद्दाम करतेस नाही तू, मुद्दाम करते ना, हे सगळं घेऊन येतेस. चला आता जेवायचं, चल ठेव रे. चॉकी नाही आपल्याकडे, चॉकी नाहीये, चॉकी नाहीये त्यात, तुला दाखवेल मी, पण चॉकी नाहीये. चॉकलेट सोडून सगळे आमच्याकडे आता. हे शंकरपाळ्यांचा बॉक्स, हे उर्दूमध्ये दिसते, हे शंकरपाळी. हे बघ, तर ह्या शंकरपाळ्या एवढ्या टेस्टी आहे ना, आणि एकदम. अगं नको ना काढू हे बाईट्स वगैरे, गुनू तुला फटके दे ना, मी नको काढू.
खूप असे, परत असे हे शेंगदाणे, परत हे शेंगदाणे, मसाला शेंगदाणे, भुजिया शेंगदाणे काहीतरी बोलतात, हे बाईट्स, हे स्नॅक्स थोडंसं खाल्लं आहे मी, पापडी स्नॅक्स आहे हे, चहा बरोबर खूप छान लागतं. आणि आमचं जेवण आलंय. डाळ भात आणि अरबीची भाजी आणि तिला खिचडी तूप घालून. आता आम्ही आधी जेवून घेतो. तर आवाज बंद कर. तर मी आता संध्याकाळ झाली, देवाचे 8:15 झाले. देवाचं काय, देवाची पूजा कधीच झाली 7 वाजता. आणि काय ह्याच्याला काय बोलू समजतच नाही. ॲक्च्युली कपडे वाळत घालायचे होते. सकाळी धुतलेले कपडे मशीनमध्ये होते, दुपारी तसे झोपले वगैरे, आणि मग आता कपडे वगैरे वाळत ठसका लागतो आहे. कारण की वडापावचा प्लॅन केला आहे मी. आता वडापाव म्हणजे पाव नाही बनवते, वडे बनवते, बटाटा वडे. आणि ती तयारी वगैरे केली आहे. भाजीला थोडंसं परतून वगैरे ठेवलं आहे थंड करायला. 15 मिनटानंतर करायला विचार केला. तोपर्यंत रांगोळ्या वगैरे काढते. जाऊन तर रांगोळ्या वगैरे 2-3 काढते. कारण की एक पण रांगोळी नाही माझ्याकडे उद्या वगैरे परवा टाकायला. उद्या परवा नाही, उद्याचा दिवस टाकायला. परवाचा परवा बघेल. तर सकाळी वगैरे मी टाकते ना रोज, तर माझ्याकडे आज नाही आहेत काय टाकायला. ॲक्च्युली माझ्या 2 रांगोळ्या होत्या, पण मला आता आठवत नाही, त्या भेटत नाहीत मला. हां, तर मी आता वडे बनवणार आहे. तर मी विचार केला पहिल्यांदा रांगोळीचा बघा सगळा सेटअप लावला आहे मी. म्हणजे मी तिथे बसण्यासाठी चादर घातली आहे, आणि ही पाण्याची बाटली ठेवली आहे. रांगोळीचं सगळं सामान आहे हे सगळं. तिथे बसून मी रांगोळी काढते. कारण की तिथेच मीचा डब्बा पण ठेवला आहे. डब्यावरती हा ट्रायपॉड ठेवणार आहे. छोटा ट्रायपॉड आहे. कसं दाखवू हा ट्रायपॉड? हा ट्रायपॉड मला दाखवता येणार नाही, पण लावलेला ट्रायपॉड आहे हा. हे छोटावाला ट्रायपॉड आहे, कारण की मोठ्या ट्रायपॉडनी रांगोळीवरती बरोबर कॅमेरा फोकस होत नाही. माझा विचार केला, मी सगळं सेटअप वगैरे सगळं तयार करून ठेवलं आहे. सेटअप वगैरे तयार केला आहे. 15-20 मिनटानंतर मी वडे तळायला घेईन. तळायला वडे काय घेणार, मला फोन आधी राकेशला फोन करायचा आहे कुठे पोचला आहे. मे बी तो जर जवळपास असेल तर मग त्याच्यासोबत खाईल, आणि जर तो नसेल जवळपास पोचला तर मी एकटीच खाईल. कारण मला ना 2-3 दिवसापासून वडापाव खाऊच वाटते. आणि मी रस्त्यावरती असते तेव्हा मला लक्षात असतं, पण मला असं मन नाही करत खायला एकटीला. तर मी विचार केला की घरातच बनवेल. आणि आज गुरुवार पण आहे ना, मला नॉनव्हेज वगैरे आपल्याला काय आणायचं नाही, आज काही नॉनव्हेज बनवायचंच नाही. म्हणून मी विचार केला की आज काहीतरी डिफरंट करूया. रोज जेवण असतं, रोजच जेवण आहे.